नमस्कार मंडळी, अजून एका धावपळीच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी परत निघालेले आहे गावाला. जसे की मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की ते काम काही झालं नाही आहे आणि त्या कामासाठी मला रिटर्न यायचं आहे गावाला. तर आज परत तो मुहूर्त साधलेला आहे आणि आज आहे 4था मार्गशीर्षचा गुरुवार. तर मिस्टरांनीच आज पूजा केली घरी, जो की मी स्टार्टिंगलाच तुम्हाला दाखवलं आहे. आणि आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि मला या कॅफेबद्दल हे छान सांगायचं आहे. मी ना या कॅफेमध्ये मम्मीला घेऊन गेलेले. तिला कॉफी प्यायची होती, ब्लॅक कॉफी. तर घेऊन गेले. बोलले चल ठीक आहे पिऊया. तर घेऊन गेले. तर तिने जे रेट तिथले ऐकले की तिने लगेच मला बाहेर काढलं. बोलले नाही 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 चल बस. हे जे म्हणजे 250 रुपयाची आम्हाला कॉफी सांगितलेली, ब्लॅक कॉफी हाफ ग्लास असते ना, ते म्हणजे छोट्या ग्लासमधले. म्हणजे मोठी असते, एवढा छोटा ग्लास नसतो आपल्याला जो बाहेर टपरीवरती मिळतो तसं नाही. थोडा मोठा म्हणजे हाफ असतो, म्हणजे आपला जो नॉर्मली ग्लास असतो त्याच्यापेक्षा हाफ. तर तिला ते काही प्राईज तिला काही बरोबर वाटले नाही. तेव्हा एवढा महाग बोलते, मी त्यापेक्षा घरी आणून ह्याच्यापेक्षा किती छान कॉफी किंवा चहा त्याच फॅशनमध्ये करू शकतो. म्हणजे आपल्या ह्या आयांची अशी म्हणजे ही काय म्हणतात ती विचारधारणा, म्हणजे त्यातनं सगळ्यातनं गेलेल्या असतात ना, म्हणून त्यांना ते खूप वाटतं. आपल्याला नॉर्मली वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, पण त्यांच्यासाठी खूप आहे. मला खूप हसायला आलं सकाळी सकाळी. आणि त्याने कॅफेमध्ये ना काका बसले, ते पण माझ्याकडे बघून हसायला लागले. माझ्या मम्मीचं अशी धडपड बघून ते बोलले नाही 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 घ्यायचीच नाही. तिने फोनच सरळ हातात नाही घेतला माझ्या आणि मला काही ती कॉफी घेऊन नाही दिली. तिच्यासाठीच घेत होते, मला तर काही ब्लॅक कॉफी आवडत नाही, पण तिला आवडते म्हणून बोलली चल घेऊया. ती बोलली टपरीवर जाऊया त्यापेक्षा. अशी माझी मम्मा. तर आता इथं आम्ही बोगदा क्रॉस केलेला आहे आणि आज सकाळी प्रवासाला सुरुवात केली. ज्या दिवशी आमचं काम आहे त्या दिवशी आज सकाळी सकाळी निघालेलो आहोत, कारण पटकन परतीचा प्रवास पण लगेच करायचा आहे, कारण खूप सारी कामं आहेत इकडे पण. तर मला मागे जेव्हा मी गेलेले ना गुरुवारी, तर तेव्हा मला आदल्या दिवशी जायचं होतं, कारण जसं की मी सांगितलं ना दत्त जयंती होती त्या गुरुवारी. तर माझ्या आजोळी ना दत्त जयंतीचा खूप मोठा प्रोग्राम असतो. मी त्या ब्लॉगमध्ये सांगायला विसरले. तर कारण तो छोटासा ब्लॉग होता, त्यात काय काय मी मेन्शन करणार ना. तर बोलले आज ह्या ब्लॉग मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल ना, तर जाऊन एकदा बघा. छोटूसाच ब्लॉग आहे, माझ्या आजोळचा तो ब्लॉग आहे. तर नक्की बघा, छोटूसा आहे आणि बघू परत कधी नशिबानं भेटायला जायला. तर पण खूप मोठा उत्सव असतो त्या दिवशी दत्त जयंतीचा. आणि मी आता आलेले आहे लिममध्ये. लिममध्ये माझी आत्या आहे, 2 आत्या आहेत माझ्या. तर एका आत्याला घेऊन जायचं आहे द्यायचं वया कामासाठी. तर इथे आता आम्ही आलेलो होतो. मांजर एवढं भारी होतं ना, पण त्याचा व्हिडिओ करायला गेलं की लगेच पळून गेलं. आणि त्या आत्याच्या घरामध्ये आमची एंट्री झालेली आहे. आत्याची गडबड चालू आहे, तेच जायचं आहे, आवरायचं. बिचारी एकटी सगळं आवरत होती. मामा पण बाहेर गेलेले आणि आत्यानं मला आलेलं काम लावलेलं आहे कांदे पोह्यांचं. कारण जे पाहुणे आलेत त्यांना बोलले तूच बनव पोहे आणि दे सगळ्यांना पटापटा. तर इथे अशी माझी लगबग सुरू झालेली आहे, कारण आत्याचं पण आवरायचं चाललेलं, घरी कोणच नव्हतं. आत्याच्या सुना पण बाहेर गेलेल्या सगळ्या, ज्या ते कामामध्ये सगळेजणं. तर इथे आता मी पोहे मस्तपैकी बनवते आणि सगळ्यांना खायला घालते. माझा तो उपवास आहे आणि मी सकाळी सकाळी छान चहा पण पिला आहे. म्हणजे जर कधी मी पित नाही जास्त सकाळचा चहा, पण आज घ्यावा लागला कारण उपवास आहे. आणि त्याचबरोबर फ्रूट्स पण खाल्लेले आहेत. त्याच्यामुळं मस्त असं झालेली आहे पोटपूजा माझी छोटूशी. आणि इथे आता सगळ्यांना करते, बनवते आणि खायला घालते. आता इथे माझे पोहे बनवून झालेले आहेत, सगळ्यांना देते. आणि ही मस्त अशी पेंटिंग काढलेली आहे. कुणी काढली माहिती नाही मला, पण मला खूप आवडली, खूप छान वाटली आणि तुम्हाला पण दाखवूशी वाटली म्हणून तुम्हाला पण दाखवते. आणि आत्याच्याच अंगणात नाही अशी मस्त शोपीसची झाडं होती, मखमल, परत खूप शोभेची अशी फुलं वगैरे असतात ना ती होती. आणि त्याचबरोबर होता पावट्याची पण वेल होती इथं, खूप छान वाटत होतं. आणि हीच खरं शोभा असते गावच्या घराची, शेतकऱ्याच्या घराची. आणि ही बघा चिंचेचं झाड, जे की मला बापूनं दाखवलं आणि बापूनच आहेत ना मला चिंच मला काढून दिली. पण काय फायदा, बापूनं चिंच काढली आणि बापूनच खाल्लीत. मला तर काही त्यातली एक चिंच पण नाही दिली. त्यांनीच काढल्या आणि त्यांनीच खाल्ल्या.
तर चला आता परत प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आता फायनली जे काम करायला आलेलो होते काम पण केलेलं आहे आणि आता परतीचा प्रवास स्टार्ट करायचा आहे. कारण मुलं घरी वाट बघतायत, मुलांना जाऊन भेटायचं आहे. कारण मी जात नाही घरी टाकून त्यांना अशी. टाकून म्हणजे ना आमच्याकडे असंच म्हणतात म्हणजे टाकून असं म्हणजे चुकीचं नाही आहे हे शब्द. टाकून म्हणजे मला असं म्हणायचं की मी त्याला ठेवून आली आहे असं माझं म्हणण्याचं ग्रह आहे. आता म्हणजे आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर भेटूया का अजून एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त राहा. बाय बाय. परत भेटूया आपण.